तर आता मी विषयाला सुरुवात करतो. आजच्या विषयाचं नाव आजाराची भयानकता. आत्ता मी तुम्हाला आजार काय आहे, सायकोसोमॅटिक आहे, मनाला आणि शरीराला लागलेला आहे. आजार म्हणजे काय तर सम सॉर्ट ऑफ डिसऑर्डर. कळतंय का? काय आहे रे ही डिसऑर्डर? मनाला आणि शरीराला. आता माझा खांदा दुखत असेल तर मी डॉक्टरकडे गेल्यावर माझा खांदा दुखतोय असं सांगतो, माझं पोट बिघडलंय असं सांगत नाही. ह्या आजारामध्ये आहे ना, माझं मलाच कळत नाही की मला नेमकं काय होतंय. बरोबर? तर आज मी आत्ता मगाशी बोललेलंच वाक्य परत बोलतोय. आत्ता मी ह्या आजाराची तीव्रता हळूहळू 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 कालानुपरत्वे कमी कमी होत जाते आणि त्याची डोकं वर काढण्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला सहजासहजी थांबवून ठेवता येते, पण तो 100% क्युअर होत नाही. मी प्रत्येक शब्द जपून बोलतो आहे. नवीन बांधवांसाठी सांगतो, माझी स्वतःची दारू थांबून 25 वर्ष 1 महिना आणि अजून काही वर्ष दिवस झालेले आहेत. याचा अर्थ मी इथं तुमच्यात बसून काहीतरी फालतू भंकस करत नक्की नाहीये. मी जे सांगतोय त्याच्या मागचा माझा हेतू, मी जसा 25 वर्ष पूर्ण करू शकलो तसं तुमच्यातल्या प्रत्येकाला 25 वर्ष नक्की पूर्ण होतील. त्यासाठी तुम्ही नेमकं काय करा हे सांगायचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्याला नेमकं काय झालंय हे अगोदर कल्पना असली पाहिजे. आज मी दारू बद्दल बोलणार नाहीये. दारू हा एक सबस्टन्स आहे फक्त. आज मी आपल्या मनामध्ये असलेल्या पाषाणकर वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स बद्दल बोलणार आहे. आजार आहे, परमनंट आहे, इथपर्यंत झालं बोलून. पण एक्झॅक्ट नेचर ऑफ डिसीज काय आहे, तर तो डिसीज म्हणजे ही डिसऑर्डर आपल्याला सातत्याने स्वतःच्या वागण्याबद्दल किंवा स्वतःच्या विचारांबद्दल योग्य दिशेने विचार करू देत नाही. हे त्याचं मूळ स्वरूप आहे त्या आजाराचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे ऐकणारे असतात त्यांच्या मनामध्ये हा विचार ठळकपणे येतोच की हा समोरचा काहीतरी भंकस सांगतोय. असा जर आजार असता तर त्याच्यावरती औषधं गोळ्या निघाल्या असत्या, त्या मी घेतल्या असत्या आणि मी बरा झालो असतो. दुसरी गोष्ट डोक्यात येते ती म्हणजे हा जरी आजार आहे असं हा मोहन बी नावाचा माणूस
समोर उभं राहून सांगत असेल तरी त्याला झाला असेल, मला नाही. हा सुद्धा आजाराचाच भाग आहे. त्याला झाला असेल, मला नाही, याचा अर्थ ही डिसऑर्डर नेहमीच तुम्हाला कंपॅरिझन करायला कंपल्शन करते. माझी बायको कुठं सोडून गेली आहे, मला कुठं वडिलांनी घराबाहेर काढले, माझ्या मुलांनी कुठे अजून माझ्या थोबाडीत मारले, अजून काय काय झालेलं नाही याची यादी करण्यामध्ये मनुष्य मशगूल असतो. आत्तापर्यंतच्या माझ्या व्यसनाच्या आसक्तीने मला आयुष्यात काय काय घडवून दिलेलं आहे व आत्ताच्या स्टेजला मी आयुष्यात कुठे येऊन उभा राहिलेलो आहे. जे माझ्या बरोबर लहानाचे मोठे झाले की जे ह्या आजाराचे बळी ठरले नाहीत, त्यांनी आयुष्यामध्ये कुठपर्यंत पुढे गेलेत, हा विचार, हा आजार आपल्याला करू देत नाही. याचा अर्थ अशोकराव आपल्याला काही कळत नाही असं नसून आपल्याला कळतं पण वळत नाही असा हा आजार आहे. आता लेटेस्ट उदाहरण बघा. आमचा विशाल आत्ता 3 दिवसापूर्वी डिस्चार्ज होऊन घरी गेला होता. त्यांनी सगळे इथले फोन नंबर घेतले होते, माझा फोन नंबर घेतला होता. काय नियम पाळायचे घरी गेल्यावर, इथे कसं जाणं येणं ठेवायचं, हे सगळं त्याला माहीत होतं. त्याप्रमाणे तो दारू प्यायला नाही हे नक्की खरं आहे. परंतु 3 दिवसपर्यंत तो टिकाव धरू शकला. मी तुझ्याकडे निशाणा करून बोलतोय असं नसून माझ्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण सांगतोय फक्त, बाकी काही नाही. 25 वर्षापूर्वी ह्याच विशालच्या जागी मी होतो. मी विशालच्या जागी होतो, मला हेच सगळं होत होतं. मी सारखी दारू सोडायचो आणि मला लगेच कॉन्फिडन्स यायचा आणि नंतर 2-5 दिवसांनी, 12 दिवसांनी, 17 दिवसांनी, किती काळानंतर ते मुर्दे, मी परत दारू प्यायचो. बरोबर आहे ना संग्राम? आता हा मुलगा का दारू प्यायला 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी? तर खरं सांगायचं तर याचं उत्तर आमचा आत्ताच गप्पा झाल्या की काय झालं रे असं, तर त्यांनी काहीतरी सांगितलं, ते अमुक एक झालं, ते झालं, ते झालं. त्यापेक्षा महत्वाचं कारण असं आहे की त्यांनी ते 3 दिवस दारू न पिण्यासाठी काहीही केलं नाही. मी सुद्धा असाच होतो. याचा अर्थ माझी दारू थांबल्यानंतर परत दारूचा ग्लास माझ्या हातात, मग तिथं दारू असू देत, पत्ते असू देत, बाईबाजी असू देत, कुठल्याही प्रकारचा जुगार असू देत, चिलीम असू देत, काही असू देत, जोपर्यंत ती चिलीम किंवा ते पत्ते किंवा ती दारू आपल्या हातात येऊ नये यासाठी आपण जोपर्यंत काहीच करत नाही तोपर्यंत ती अक्काबाई आपल्या समोर नाचत असते.
आणि एवढी चिकणी बाई नाचते म्हटल्यानंतर आपण हात पुढं करणारच की रे. आणि आपण हात पुढं केला की काय होणार, लगेच ती येऊन मांडीवर बसणार आणि ती मांडीवर बसली की आपण आहा म्हणणार. परंतु ते म्हणजे मांडीवरनं उठून ती मेंदूत कधी शिरते हे आपल्याला कळत नाही. हा तो आजाराचा भाग आहे. मी असं सांगायचा प्रयत्न करतोय की विशालला जसं 3 दिवस त्या आजाराने बेसावत ठेवलं, तसं मला पण बेसावत ठेवायचं होतं. म्हणजेच आता आजारात मी परत अडकू नये यासाठी मला काय केलं पाहिजे, तर मला रोजचं रोज सावधगिरीची पावले टाकली पाहिजेत. दॅट इज द ओनली सोल्युशन फॉर मी. मी गेली 25 वर्ष स्वतः दारूपासनं लांब आहे. त्याचं कारण मी रोज दारू न पिण्यासाठी काही ना काहीतरी नक्की करतोच. मग ती एएची मीटिंग असू दे, मी लिटरेचर वाचत असू दे, मी 1 to 1 शेअरिंग करत असू दे, किंवा आज जसं आलं या रिहॅब सेंटरमध्ये, मग अशी म्हणलं ना तुम्हाला दर मंगळवारी मी येतो, तसं असू दे. मी माझ्या व्यसनाबद्दल सातत्याने रोज काही ना काहीतरी बोलत राहिलो पाहिजे, वाचत राहिलो पाहिजे, किंवा विचार केला पाहिजे, किंवा ऐकत राहिलो पाहिजे. आता ऑडिओ शेअरिंगचा जमाना आहे. तुम्ही एखाद दिवशी मीटिंग नाही जमली एची आणि घरात बसून शेअरिंग ऐकलं तरी सुद्धा त्या दिवसापुरता तुम्हाला आधार मिळतो. विषय फक्त दारूबद्दल चाललेला नाही. जे लोक गांजासाठी, चरसासाठी किंवा जुगारीसाठी इथं आलेले आहेत, त्यांनी तिथं दारूऐवजी जुगार हे नाव वापरावं व मी काय बोलतोय ते ऐकावं. आता आजाराची भयानकता ही सांगायला सुरुवात करण्यापूर्वी या आजारातनं एक दिवसाच्या हिशेबाने कितीही काळ लांब राहता येतं हे माझं सांगून झालं विनायक. म्हणजे अगोदर मी उपाय सांगितला, त्याचं कारण हा उपाय नाही केलाच बेट्या तर पुढं काय होणार आहे त्या भयानकतेबद्दल आता मी बोलतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे. दारू पिऊन लिव्हर खराब होतं, किडनीज खराब होतात, हे होतं वो होतं. त्यात मी काय वेगळं सांगायची जरूर नाही. ते कळत असून सुद्धा मी ऐकत नाही. हा आजार आहे. आपल्याला काय कळत नव्हतं का? आपल्याला कळत होतं, तरी आपण परत परत झक मारायला जायचो. हा आजार आहे. म्हणजे काय आजार आहे माहितीये का? सगळ्यात आजाराचा पहिला भाग असा आहे मित्रांनो की आय एम डिफरंट. मला जमलं, माझा कंट्रोल आलाय, मला कुठं थांबायचं हे कळतं, असं वाटणं हा आजाराचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण तो आपल्याला बेसावध करायला मदत करतो. रादर आपण बेसावध राहायला मजबूर करतो. आता झालं रे,
आता काय मी मध्ये 3 महिने आणि ऍडमिट होतोच ना तिथं, तेव्हा कुठं प्यायलो मी, तेव्हा नाही प्यायलो, मग आता कसा पिन मी, असं वाटणं ही त्या दारू पिण्याची नांदी असते अशोकराव. आता मी दारू पिणंच शक्य नाही असं वाटणं हीच मुळी दारू पिण्याची नांदी असते. मग पुढं काय होतं, तर नाही माझा कंट्रोल आलाय याच्याबद्दल खात्री वाटायला लागते 8-15 दिवसामध्ये. आणि माझ्या अंगामध्ये अनेक प्रकारचे कॅरेक्टर डिफेक्ट्स किंवा स्वभाव दोष जे इथं राहून तुम्हाला ऐकायला मिळतात, त्यातले तुमच्या अंगात कोणते आहेत ते तुमचं तुम्ही तपासून बघायचे. परंतु ते कॅरेक्टर डिफेक्ट्स परत एकदा डोकं वर काढायला सुरुवात करतात. आणि पावसाळ्यात जसं गवत येतं की नाही, तसं ते गवत यायला लागतं. आणि सुरुवातीला ते गवत हिरवगार दिसतं डोळ्याला, म्हणजे मऊ आणि हिरवगार, कसलं सॉफ्ट ना, चालायला मस्त, हिरवगार म्हणजे डोळ्याला सुखावणार. त्याच्यातच एखादं फूल येतं रंगीबेरंगी, मग परत परत आपण ते बघायला जातो. आणि त्याच्यातलं एखादं फूल सुगंधी पण असतं, आणि त्या सुगंधी फुलाकडे परत आपण अट्रॅक्ट होतो. ते काय आपल्याला फुलाला हात नाही लावायचा, पण जवळ जाऊन वास घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे आपले जुने मित्र, ये रे, नाही रे नाही आता मी सोडलीये, पिऊ नको, मिरिंडा पी, ये. दोस्त नाहीत तर काय आहे का मग आयुष्यात. बघा पण मी पिणार नाही, हेतू चांगला असतो त्याचा, नक्की प्यायची नसते त्याला. परंतु मी जे सांगतोय ना, बेसावत ठेवतो, मी आजाराची भयानकता याबद्दल बोलतोय. मग मी त्या मित्रांच्यात जातो, बघा ऐका, हे अजून आगाव आहे. घरी नाही तुझं नाही, माझंच सांगतोयस तू, तुला नाही आगाव म्हटलं मी, मलाच म्हटलं आगाव. मी अजून ताठमानेनी घरी सांगून जातो, आज मी जेवायला घरी नाही बरं का, ते सगळेजण बसणार आहेत तिकडं चाललोय. म्हणजे मी पिणार नाहीये, पण मी आपलं सांगून जातोय तुला, कारण आता मला घरच्यांचा विश्वास संपादन करायचा आहे ना. मग मी त्यांच्यात जाऊन बसतो आणि मी पित नाही, मी न पिता घरी येतो. आणि मग माझा कॉन्फिडन्स अजून बळावतो. म्हणजे मी न पिण्यासाठी काही न करता आता माझा कंट्रोल आलेला आहे, ह्या गोष्टीला खतपाणी घातलं जातं. असं 2-4दा झाल्यावर 5व्यांदा एक स्मॉल वोडका प्यायला काय हरकत आहे. आणि त्या वोडक्याला कुठं वास असतो काय, नसतोच की रे. म्हणजे परत एकदा स्वतःला फसवायला हा मारुती तयार होतो, परत स्वतःलाच फसवायला जातो. आणि पहिलाच घोट घातक, फर्स्ट ड्रिंक डज द डॅमेज, हे सगळं विसरून जातो आणि थोडी दारू प्यायला जातो. आणि तेवढी थोडी म्हणजे एक थेंब सुद्धा ती दारूच आहे हो. फटाक्याची दारू कशी,
दारू. तिला काडेपेटी लागली की ती पेटणार. तसं दारूचा अवगुण काय, गुण काय? आपल्या जिभेला लागली की ती सरसरत जाणार आणि रक्ताभिसरणाच्या माध्यमातनं फाडकन मेंदूमध्ये स्फोट घडवणार. घड वडारच आणि लगेच मनात येतं, याडा आहे का? एवढीशी दारू म्हणजे वाळूत मुतलून फेसना पाणी त्याच्या आईला. आण रे तू अजून 1 क्वार्टर. संपलं. तेव्हा ही भयानकता वगैरे आपण विसरून जातो. मागच्या वेळेला माझी बायको माझ्या तोंडावर थुंकली होती घर सोडून जाताना, हे मी विसरून जातो. मागच्या वेळेला माझ्या हातनं किती काळ गेलाय आणि त्यात माझ्या लहान मुलाचं लहानपण कसं विरघळून गेलं, हे ऐकून मी डोळे गाळलेलं विसरून जातो. मी आजाराच्या भयानकतेबद्दल बोलतो आहे. एकदा का लावली ना की कसली बायको तुझ्या आईला, कसली पोरं रे बेटे. अहो फ्यूज उडला, फ्यूज उडला. फ्यूज उडला की काय होतं रे? काय होतं रे? लाईट जाते. म्हणजे काय होतं? अंधार होतो. म्हणजेच आपल्या आयुष्यात कितीही चांगल्या पोझिशनला तू असला तरी ऑटोमॅटिकली अंधारात ओढला जातो. आपल्याला दिशा समजत नाही. मग नको तिथे नको त्याला मदत मागायला जातो. तो समोरचा तुला सांगतो नको काळजी करू, ये इकडं. मी परत त्याच्याकडे तो सांगेल तसं वागायला जातो. कारण मला आशा असते आता मला काळजीमुक्त जगायचंय. मी आजाराच्या भयानकतेबद्दल बोलतोय. एकदा का त्या तुझ्या जीवनात परत अंधार झाला की परत त्याच तिकिटावर तोच खेळ, परत नैराश्य, परत माझ्यावर घरचे लोक विश्वास ठेवतील का, परत बायको परत येईल का, परत मुलाचं शिक्षण सुरू होईल का, परत माझी नोकरी टिकेल का, माझी नोकरी टिकली तर ते प्रमोशनवर माझ्या इन्क्रिमेंट्सवरती परिणाम होईल का, सगळं कळत असतं बरं का. आता मी कामावर जाऊ शकत नाहीये, त्याचा परिणाम माझ्या इन्क्रिमेंट प्रमोशनवर होणार आहे, सगळं कळत असतं. पण ऍक्शन घेता येत नाही. कारण अंधारच इतका गडद असतो की शेजारी उभं राहिलेल्यानी आपल्याला, विनायकराव खरं सांगतो तुला मी, डोळ्यात आपल्या बोट घातलं तरी दिसणार नाही इतक्या खोल गर्तेमध्ये आपण पडलेलो असतो. कशामुळे? त्याच्या आईला त्या हिरवळीकडे बघत उभा राहायला भेटे. तू गेला कशाला झक मारायला हिरवळीकडे? म्हणजे काय? अहो माझी हिरवळ ती, तुझी हिरवळ? अहो तोपर्यंत ती हिरवळ एवढी माजलेली असते
आणि त्याच्यात एवढे काटे उगवलेले असतात की तुम्ही तिथं पडून राहिलात तरी अंगाला टोचतात, उठायचं म्हणलं तरी उठता येत नाही, आणि ती हिरवळ मात्र चारी बाजूनी फोफावत जाते, आणि तुम्ही स्वतःला कितीही सावरायचं म्हणलं तरी सावरू शकत नाही. कारण मदत घ्यायची इच्छा असूनही आता इतक्या दिवसानंतर मी मदत मागितली तर लोक काय म्हणतील, हा विचार मी करायला लागतो. म्हणजे मला आजारातनं बाहेर पडूच नये असं वाटायला लागतं. ही त्या आजाराची सगळ्यात मोठी भयानकता आहे. अशा वेळेला परत एकदा कधीतरी एखाद 2 दिवस थांबता येतं, आणि तेवढं थांबलं की आपल्याला लगेच दात येतात. बरोबर बोलतोय का रे? लगेच दात येतात. आणि विशेष म्हणजे आपलं म्हणजे कसलंय असे विचार सुरू होतात. म्हणजे कालपर्यंत इतका अंधारात मी गुरफटलो होतो, हे मी विसरून जातो. हा तो आजार आहे मित्रांनो. हो, मला कोणी मदत करत नाही हाच विचार येतो मनामध्ये. अरे मदत दुसऱ्यांनी करायची नसते, मदत आपण स्वतः मागायची असते. मला तहान लागली तर मला पाणी दे रे असं म्हणायचं असतं त्या संग्रामला. नाही तर त्या संग्रामला काय स्वप्न पडले का मला तहान लागली आहे? नाही पडलेलं. मला जरूर आहे तर मी मदत मागितली पाहिजे, अशी सगळी परिस्थिती होते. आणि भयानकता ही आता याच्या पुढची मी तुम्हाला सांगतो, ती झाली स्वतःच्या मानसिकतेबद्दलची भयानकता, की त्यातनं बाहेरच पडू देत नाही. एकदा का ती चपटी हातात आली की त्यातनं आपण बाहेर पडू शकत नाही. ही फॅक्ट आहे. मग पुढचा प्रवास सगळ्यांना माहिती आहे. आत्महत्येचे विचार, बायको सोडून जाणे, घर उद्ध्वस्त होणे. पण आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते दारू न पिता सुद्धा हा आजार आपला वेळोवेळी कसा घात करतो याच्याबद्दल बोलणार आहे मी. दारू पित नाही, दारू थांबून 5 वर्ष होऊन गेली. दुर्दैवाने आपल्याला असं वाटतं की आता मी पीत नाहीये, आता मी जुगार खेळत नाहीये, याचा अर्थ आता मी सुधारलो, आता मी सावरलो, आता नो प्रॉब्लेम, आता बघच, आता बघ ना ओरिजिनल मी कसलाय. म्हणजे आपण लय भारी आहे असं स्वतःला वाटायला लागणं हा आजाराचा भाग आहे. आपण भारी नसतो का? आपण भारी नक्की असतो. वी पीपल आर ऑलवेज अबव
नॉर्मल पर्सन्स. नॉर्मल माणसांपेक्षा आपण सगळ्याच बाबतीमध्ये नक्की उजवे असतो, सरस असतो. सामान्य माणसांना जे जमत नाही ते आपल्याला सहजासहजी जमतं. त्याचं कारण आपली इच्छाशक्ती प्रबळ असते, आपली बुद्धिमत्ता प्रबळ असते, सरस असते, आपली कष्ट करायची तयारी प्रचंड असते. कारण प्रत्येक अल्कोहोलिक माणूस हा वर्कोहोलिक असतोच. कामाला आपण राक्षस असतो, वागत. आलेली संधी कशी ग्रॅब करायची आणि त्याचा कसा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा हे आपल्याला कोणी शिकवायला लागत नाही. पण या सगळ्या गडबडीत आपले पाय जमिनीवर राहत नाहीत सागरशेठ. म्हणजे काय होतं, एक टार्गेट अचीव झालं की पुढचं टार्गेट पाहिजे. मागता बोले तो मागताच आहे, अगदी योग्य आहे, काही चूक नाही. परंतु पतंग कितीही उंचावर गेला तरी त्याचा तो जर का दोराने बांधलेला नसेल आणि तो दोर जर का जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात नसेल तर तो पतंग लपक झपक करत कुठेतरी आसमंतामध्ये निघून जातो. नंतर तो कुठल्या तरी झाडावर अडकतो किंवा जमिनीवर पडतो किंवा एखाद्या नदीत जातो. थोडक्यात तो वाहत जातो. म्हणजे कितीही उंचावर जरी असलो ना आपण तरी आपण कोणाला तरी आन्सरेबल असलो पाहिजे. म्हणजेच आपल्याकडे लक्ष ठेवणारा किंवा आपल्याला आपले पाय जमिनीवर राहायला मदत करणारा असा कोणतरी एक स्थिर माणूस म्हणा, संस्था म्हणा, काही म्हणा त्याला, हे तुमच्या आयुष्यात असलंच पाहिजे. आता सागर आला बघ. सागर, आता किती दिवस झाले रे तुला थांबून? 29 तारखेला बाहेरचे 6 महिने, आपले 3 महिने. मस्त ना. या 29 तारखेला 6 महिने होणार आहेत बघा. ते काही इथं तुला मिळत नव्हती दारू, त्यामुळे तू पिला नाही. त्याबद्दल मी तुला काही शाबास मांडणार नाही. पण 6 महिने तू बाहेर राहिला ना, हे तुझी अचिव्हमेंट आहे बरं का. तुला तोंडावर सांगतो. तू काही जाताना मला 50 नाही देणार आहे तुला शाबास मांडलेली. पण त्या 6 महिन्यातले 6 महिने म्हणजे 180 दिवस. 180च्या 180 दिवस त्यांनी रोज काही ना काहीतरी दारू न पिण्यासाठी केलेलं आहे. एक दिवस तरी चुकला करे कधी तू? काय कर ते झालं, ते राहिलं. पण त्या दिवशी तू इथं आला होता. इथं पण नव्हतो, लग्नाला गेलो होतो. बरं. तिकडनं आलो आणि ते माल उतरवला रात्री 11 साडे11ला. जेवण केलं तसंच झोपलो. ठीक आहे ना, ठीक आहे ना. 180 दिवसामध्ये एक दिवस त्यांनी असं केलं की त्यांनी दारू न पिण्यासाठी काहीच नाही केलं. पण 179 दिवस केलं ना मग, आणि सातत्याने केलं. फार महत्वाचं आहे ते. म्हणजे ह्या ओल्ड टायमर्स कडनं काय घ्यायचं, या सिनियर्स कडनं काय घ्यायचं, तर या सिनियर्स कडनं त्यांनी ठेवलेलं सातत्य हे आपण घ्यायचं. याचा अर्थ या सागरचा काय रोग बरा झाला का? नाही झाला बरा. याच 6 महिन्याची 6 वर्ष त्याला होणार आहे, नक्की होणार आहेत. 6 वर्षाची 16 वर्ष होणार आहेत.
नक्की होणार आहे. कशावरनं? तुम्ही काय इथं भविष्य सांगायला बसले का? तर मी भविष्य वगैरे काय सांगायला बसलो नाही. मी या 25 वर्षामध्ये 6 तासाचे 6 दिवस, 6 आठवडे, 6 महिने, 6 वर्ष आणि 16 वर्ष झालेली माणसं बघितलेली आहेत. हे कसे घडते? तर जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यानंतर आपल्या व्यसनापासनं, आरामात, आसक्तीपासनं आरामात रिलीफ मिळतो. पण नाही प्रयत्न केला तर स्वतः तर मरतोच, खरंच मरतो बर का. आत्ता परवा आमचा एक मित्र गेला, 8 वर्ष सोबत होता. पहिलं वर्ष 1.25 वर्ष माझ्याबरोबर होता. व्यवस्थित आम्ही रोज मीटिंग करायचो, बोलायचो, भेटायचो. तो त्याचा व्यवसाय व्यवस्थित करत होता, मी माझा व्यवसाय व्यवस्थित करत होतो. आजही मी करतो. पुढे त्याला 60 वर्षात मीटिंग करायला वेळच नाही मिळाला. म्हणजे एखाद्या माणसाला तोच व्यवसाय करत असताना रोज मीटिंग करायला वेळ मिळतो आणि पुढची 7 वर्ष एकदाही मीटिंग न करता तो सोबर राहतो. काय झालं? मी आजाराच्या भयानकतेबद्दल बोलतो आहे. तो स्वतः बेसावध राहिला. बेसावध राहिल्यामुळे काय झालं? SLIP, स्लीप. स्लीप म्हणजे फक्त दारू पिणे यालाच स्लीप म्हणतात, जुगार खेळणे यालाच स्लीप म्हणतात असं नसून सोब्रायटी लुजेस इट्स प्रायोरिटी. आज मी या आसक्तींपासनं मुक्त आहे ह्याचे भान नसणे याला स्लीप होणे असं म्हणतात. तो शेवटपर्यंत दारू प्यायलेला नाही. आत्ता परवा गेला तो, तुम्हाला सांगतो मी. काय नाही, पैसे 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 पैसेच मिळवत राहिला बिचारा. दैवानी त्याला प्रचंड साथ दिली. खोऱ्यानी पैसे मिळवले, तब्येतीकडे लक्ष नाही. वेळी अवेळी झोपणं, वेळी अवेळी जेवणं, तब्येत बोंबलून गेली. डॉक्टरकडे जायला सुद्धा त्याला वेळ नाही बिचाऱ्याला. त्या वहिनी 10 वेळा त्याला सांगतायत, अरे चल डॉक्टरकडे, नको अंगावर काढू. नाही ऐकलं त्यांनी. पुढच्या आठवड्यात एवढं जरा माझ्या व्हिजिट्स ठरलेले आहेत, तेवढं होऊन जाऊ दे. कारण त्याला माहित होतं डॉक्टरकडे गेलं की तो काहीतरी लाटणं लावणार मागं, आणि ते त्याला नको होतं. मी आजाराच्या भयानकतेबद्दल बोलतो आहे. मी वेळोवेळी जेव्हा आजाराबद्दल ऐकत नाही तेव्हा तेव्हा मी दरवेळेला बेसावध होतो, बेसावध राहतो, आणि ती बेसावधता वेळोवेळी वाढत जाते. शेवटी त्याला हार्ट अटॅक आला. डॉक्टरकडे न्यावं लागलं, त्याला जावं लागलं असं मी म्हणत नाहीये. जावं लागणं आणि स्वतःहून जाणं याच्यात फरक आहे. तिथं गेल्यावर ते काय बाकी स्टेंट टाकणे वगैरे सगळं झालं.
आणि अति विचार करत राहिल्यामुळे मेंदूत रक्तस्राव झाला. 11-12 दिवस तो आयसीयूत होता, बेशुद्धावस्थेत होता आणि शेवटी निधन पावला. ही वॉज व्हेरी क्लोज टू मी. माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली. पण मी जिवंत असल्यामुळे मी पुढे आज सावरलं गेलो. आता चॉईस इज युअर्स. बेसावध राहून मरायचे का सावध राहून जगायचे. मला माझ्या स्पॉन्सरनी मला जेव्हा शुगर डिटेक्ट झाली तेव्हा एकच वाक्य सांगितलं, ते वाक्य म्हणजे तो म्हणला, तुला जास्त खाऊन कमी काळ जगायचे का कमी खाऊन जास्त काळ जगायचे. चॉईस इज युअर्स. मरणार तर एक ना एक दिवशी आहेच. मृत्यूपासनं बचाव कोणाचाही कधीही होत नाही, कारण ती जीवनात घडणारी अंतिम सत्य आहे. फक्त आता ह्या आजाराने आपल्याला सावध केले. आता आपल्याला चॉईस आहे की आपल्याला कसं मरायचंय. नाही तर काय खरं नाही आपलं. मग कुटुंबाची कशी वाट लागते हे मी काय वर्णन करत बसणार नाही, कारण आपण सगळेजण आपापल्या कुटुंबाची खरं सांगायचं तर वाट लावूनच इथं आलेलो आहे. तोंडावर सांगतोय मी तुमच्या सगळ्यांच्या. आणि मी आपण म्हटलंय म्हणजे मी पण त्याच्यातच आहे. मी काय लई शाणा नाहीये. पण आजाराची भयानकता ही आहे की एवढी कुटुंबाची वाट लागून सुद्धा याचं गांभीर्य माझ्या लक्षातच येत नाही. सोन्यासारखा संसार होता राव. एक दिवस उठून बघितलं तर बायको भुरकन उडून गेलेली. काय सांगतो, स्वप्नात कधी वाटलं नव्हतं. एक सोपं सांगू तुम्हाला, सगळ्यात सोपं. तुमच्यातल्या किती जणांना असं वाटलं होतं पहिल्यापासनं की आपल्याला एक ना एक दिवस आपल्या आसक्तीपायी रिहॅब सेंटरमध्ये जावं लागेल. त्यांनी हात वर करा. कोणाकोणाला अगोदरच कल्पना होती आपल्याला रिहॅब सेंटरमध्ये जावं लागेल? तुला होती का अगोदर? माहित होतं? दारू प्यायला सुरुवात केली तेव्हा तुला माहित होतं का? मग नाही काय ना हो काय म्हणतो तू रे? आधी नव्हतं माहिती. दॅट इज व्हॉट आय एम आस्किंग यू. कोणाकोणाला अशी खात्री होती की मी गॅरंटेड रिहॅब सेंटरमध्ये जावं लागणार मला? गोडबोली तुला होती का रे खात्री? सुरुवातीला दारू पित होता तेव्हा तुला गॅरंटी होती का आपण रिहॅब सेंटरमध्ये जाऊन थांबू? हा, रिहॅब सेंटरमध्ये जाणं ही गोष्ट शुभ आहे का अशुभ आहे? नाही 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 नाही, त्याचे रिझल्ट बद्दल नको बोलू. अशुभ आहे. ही काय आपल्या जीवनात घडलेली मंगल गोष्ट नाहीये. रिहॅब सेंटर मध्ये आलाय तू. स्वप्नील बरोबर आहे का? हा, राष्ट्रपती पदक मिळवायला इथं नाही आलेलो आपण.
म्हणजे ही अशुभ गोष्ट आहे. ही गोष्ट जशी तुमच्या जीवनात घडली ना, वाटलंच नव्हतं चायला, तरी घडली. तसं जीवनाची वाताहात कशी घडते कळलंच नाही. अशा गोष्टी तुम्ही जर का पीत राहिलात तर इथनं बाहेर पडल्यानंतर गॅरेंटेड घडणार. मी आजाराच्या भयानकतेबद्दल बोलतोय. अरे 3 महिने इतर राहून माणूस घरी जातो, 3 दिवस दारूपासून लांब राहतो, आणि तरी ती दारू म्हणजे न प्यायलेली दारू. त्याला रोज उपाय करायचा असतो हे विसरायला लावते. ही त्या आजाराची भयानकता आहे. त्याच्यातले वाईट तर असं आहे, दारू रडत रडत पितो माणूस आणि म्हणतो की अरे काय यार माझे थांबत. दारू रडत रडत पितो माणूस म्हणजे नाही, यांच्यातल्या सगळ्या, हे आपल्यातला कोण आहे रे असा ज्याला दारूनी रडवलं नाही? अहो सगळ्यांना रडवले दारूनी, आपल्याला सगळ्यांना रडवले. नाही रडवलं रवी शेठ? अहो लय रडवले. मी तर अशी क्वार्टर थोडी दारू त्या ग्लासमध्ये ओतून ठेवायचो, सोडा घालायचो, पाऊण तास त्याच्याकडं बघत बसायचो राव. मी माझ्याबद्दल बोलतोय. आणि पिऊ का नको, पिऊ का नको, पिऊ का नको, पिऊ का नको. तुझं पण तसंच झालं ना? बघा, आहे का? अहो इथं सगळे मेरिट लिस्टवाले आहेत. डोनेशनच्या सीट इथं येत नाहीत बरं का. मी बेवडा आहे पण तेवढा नाही असं जर कोणाच्या डोक्यात असेल ना, तर ते वेडेपणाची सुरुवात आहे. बेवडेपणाची तर आहेच, पण बेवडेपणाचा अंत आहे, वेडेपणाची सुरुवात आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा मला जर असं वाटत असेल की ऍक्च्युली म्हणजे कसं आहे माहितीये का, कळलंच नाही बेट्या तुला कसं आहे. हे त्या आजाराचं भयानकता आहे असं मला सांगायचंय. त्यासाठी आपल्याला व्यसनमुक्त मित्रांची गरज आहे. जसं आपल्याला रडवलेलं आहे दारूनी, तसं आपल्या घरच्यांना किती वेळा किती प्रकारे रडवलेले याच्यावरती आता विचार करायची वेळ आहे. मी आजाराच्या भयानकतेबद्दल बोलतो आहे. ज्यांच्या घरात आई आणि वडील आहेत त्यांनी वेळीच थांबा. आई वडील परत मिळत नाहीत. इतकी वर्ष त्यांना रडवलं बेट्या तू, आता त्यांचे न रडण्याचे दिवस आलेले आहेत. मी हसण्याच्या दिवसाबद्दल त्यांच्या बोलत नाहीये. त्यांच्या हसण्याचे दिवस अजून लय लांब आहेत. अगोदर रडणं तर थांबवा त्यांचं. दर वेळेला सालं हा बाहेर गेला की त्यांना चिंता नावाचा रोग लागलेलाच. सकाळी उठल्यावर रात्रीला नवीन नाटक आहे का? हा सकाळी नाश्त्याला बसवा, रात्री चिंता असते. बघा, सकाळी ब्रेकफास्टला डायनिंग टेबलवर असताना
याला याची आई विचारायची, आज रात्रीचं काय नाटक आहे तुझं? म्हणजे आज ब्रेकफास्ट करतानाच रात्रीची चिंता त्या माऊलीला ग्रासलेली. याच्याहून काय वाईट असतं रे? आपण आपल्या कुटुंबियांना समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. बरोबर आहे. हा थांबल बघा, हा व्यक्त व्हायला लागला नवीन असून. तू ये बाळा, ये मध्ये ये, थांबशील तू. सकाळी 6 वाजता ही काय दारू प्यायची वेळ आहे करे? पण दारूची भयानकता एवढी आहे म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा व मद्य या 4 गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आहेत. असेच विचार ती दारू डोक्यामध्ये भरवते. हा त्या दारूचा भयानकता आहे. म्हणजे मी दारू पितोय याच्यामध्ये लाजच नाही वाटत. त्याला काय झाले? सगळेच घेतात की ड्रिंक्स. मला त्या ए मध्ये गेल्यावर कळलं, सगळेच घेतात की ड्रिंक्स असं मला का वाटत होतं? कारण मी सारखा दारू पिणाऱ्यांच्यातच जायचो. मला जे दिसायचे ते सगळे दारू पिणारेच दिसायचे. आणि माझे वडील माझ्याशी वाद घालायचे. आपल्या कॉलनीतले कुठे दारू पितात एवढे लोक? नाही पित. बघ बरं, 52 फ्लॅट्स आहेत, 47 बंगले आहेत, किती जण दारू पितात? असं बोलल्यावर मला माहित असायचं कोणी पित नाहीत. पण आता वडिलांसमोर नांगी कशी टाकायची? हा, ते चोरून पितातच की असं म्हणून मोकळा. हे काहीतरी फुलिश सारखं वाद घालायचा समोरच्याशी. हा तो आजार आहे. पिणाऱ्यांनी हाकलून दिलं होतं. मी बारमध्ये गेलो ना की लोक मला सर आले म्हणायचे. मग कोणीतरी जागा करून द्यायचं बसायला. आणि तेवढी एक 500ची नोट संपली की मग सर म्हणायचे. सर म्हणजे बाजूला सर. आता काय सांगायचं? आजाराची तीव्रता, भयानकता. माझ्यावर काय वेळ आली आहे. आज मी किर्लोस्कर सोडून बसलोय. 4.5 वर्ष झाली राव मी किर्लोस्कर सोडून बसलो होतो. तरी मी दारूच पित होतो. कामधंदा शेवटच्या काळात करतच नव्हतो. का? तर किर्लोस्करची पेन्शन मिळतीये. म्हणजे वय 44, माणसं 60व्या वर्षी रिटायर होतात आणि मी 44व्या वर्षी रिटायर झालो होतो. मी आजाराच्या भयानकतेबद्दल बोलतोय. आय कुड नॉट मॅनेज मार्च विथ द टाइम. काळाबरोबर चालतच नव्हतो मी. हे असंच कधीतरी संपून जाणार. माझं अख्खं मुलाचं लहानपण गेलं हो माझ्या दारू पिण्यात. ना मी त्याला कधी सायकल चालवायला शिकवलं, ना कधी स्कूटर चालवायला शिकवली. त्याचं तोच शिकला. आणि मग तू काय केलं? नुसतं नाव लावलं. माझी बायको म्हणायचीच ना, हा नुसता नावापुरता आहे तुझ्या आयुष्यात. आणि मग मला राग यायचा, असं का बोलते ग तुम्हाला? ते खरं होतं. आजाराच्या भयानकतेबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट मला बोलणं आवश्यक आहे. ती म्हणजे मी माझ्या कुटुंबियांवर कितीही प्रेम करत असलो
तरी त्या व्यसनाने मला ते प्रेम व्यक्त करू दिलं नाही. कारण कायमच कावकावच आमच्या घरामध्ये दातोट खाऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, नाही तर आरडाओरडा. बरं शेवटी मला लाज नव्हती, पण माझ्या बायकोला, मुलाला, वडिलांना लाज होती. मग ते म्हणायचे, अरे ओरडतोस काय? मॅच अगोदर कोण ओरडलाय? तुम्ही ओरडलाय. हे अजून मोठ्या आवाजात. शेवटी ते गप्प बसायचे. काय करणार ते? आणि हे सगळं दारू न पिता बरं का. आणि मग रागारागाने घराबाहेर पडायचं. आणि मला घरात स्वास्थ्य नाही. मग घरात स्वास्थ्य नाही तर कुठं जायचं? बारमध्ये जायचं. दुसरीकडे कुठं आपल्याला कोण विचारतंय का? अहो, बाहेरच्या बाईकडे जायचं तरी पैसे लागतात. कुठं बाई ठेवायची म्हटलं ना तरी पैसे मजबूत लागतात त्याला. त्याच्या आईला इथं दारू प्यायला पैसे नाही उरले, बाया कुठे ठेवतो? त्यापेक्षा आपलं ते तू उधारीत क्वार्टर दे मला, नंतर देतो मी पैसे, असं तोंड बारीक करून बोलत राहायचं. याच्यात आयुष्य गेलं बघा. बोला बोला. दारू न पिण्यासाठी रोज काहीतरी करायचं. रोज काहीतरी करायचं हो. जे आहे ते सुटून जातात थोड्या दिवसांना. ते सगळे ऑप्शन सुटून जातात. आणि मग ते असे कसे सुटतील? मी 11 महिने सोबत राहिलो होतो. काय केलं होतं 11 महिने सोबत राहण्यासाठी? मला कंपनीकडून एक नवीन प्रोजेक्ट भेटला होता. दारू न पिण्यासाठी काय केलं? दारू न पिण्यासाठी काय केलं? एवढंच बोल. हा, प्रत्येक संडेची मीटिंग अटेंड केली होती. हे याची मीटिंग. बाकी आठवड्यावर काही नाही केलं. मग कसं सोबत राहणार बेटे तू? 11 महिन्यानंतर घात झालाच. झाला की नाही? मी दोष देत नाहीये तुला, आजाराची भयानकता सांगतोय. हा आजार इतका भयानक आहे की तुम्हाला कळतं पण वळत नाही. अरे आता एकदा ठरलंय ना रोज काहीतरी करायचं, मग कंपनीची किती मोठी ऑफर असू दे, किती मोठं काम असू दे, ज्याला मदत घ्यायची आहे ना तो कुठूनही घेणारच. ऑनलाईन मीटिंग असतात, शेअरिंग असतात, लिटरेचर असतं. 6 दिवस लिटरेचर न वाचता, शेअरिंग न ऐकता, मीटिंग न करता जर तू सोबर राहिला, हा काय मोठ्याने बोल, ऐकू येत नाही मला. ड्रिंकिंग झूम मीटिंग असतात. अच्छा, लिंक का? लिंक म्हणतोयस तू? बरं बरं बरं, मला ऐकू आलं नाही तू हळू आवाजात बोलल्यामुळे. नाही राहू दे, काय हरकत नाही. पुढच्या मंगळवारी तू टकाटक झालेला असशील, आजार खणखणीत झालेला असेल, तुझा आवाज खणखणीत झालेला असेल. विषय असं चाललाय की 6 दिवस तू काही नाही ना केलं मित्रा, हा आजाराची भयानकता आहे. आणि 7व्या दिवशी मला असं वाटतं की मी नाही काही केलं तरी मी सोबर राहिलोय, मी आता पित नाहीये. लक्षात आलं का तुमच्या? ही ती भयानकता आहे आजाराची. ठीक आहे, आयुष्याची वाट लागलेली आहे. भरून न येण्यासारखं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे. लाट मारीन तिथं पाणी काढीन रे असं बोलू नका. बाहेरच्या जगात बसत असलेल्या लाटांपासनं बचाव करण्यासाठी
आपल्याला आपल्या आईबापांनी, बहीण भावंडांनी, बायका पोरांनी इथं ठेवलेलं आहे. ते तुमच्याकडे आशाळभूतपणाने बघतायत. आता तरी हे सुधारेल. आपण सुधारणार नाही आहोत. मी तरी अजून पूर्णपणे सुधारलेलो नाहीये. मी दारू पित नाहीये याचा अर्थ माझ्यात पूर्ण सुधारणा झालीये असं नसून माझी सुधारण्याची प्रोसेस अजून चालू राहिलेली आहे. म्हणजे ती का चालू राहिली आहे? कारण मी दारू पित नाही. आणि दारू का पित नाहीये? तर सुधारण्याची प्रोसेस चालू आहे म्हणून. असं येते. हे दोन्ही गोष्टी एकात एक हातात हात घालून जोपर्यंत चालू आहेत ना तोपर्यंतच आपलं सर्वायवल आहे. और अदरवाईज जाणार. फ्यूज उडला की संपलं. तुम्ही मेल्यानंतर काय तुमच्या बायका पोरं जगणार नाहीत का? आईबाप जगणार नाहीत का? जगणार. उलट ते आनंदाने जगतील. मी येलो ते आता एकदा. आपण म्हणतच होतो ना, मरत का नाही म्हणतच होते आपल्या घरचे. काही जणांच्या घरचे आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात म्हणत होते. काही जणांच्या घरचे मनातल्या मनात म्हणत होते. कारण धरलं तरी चावते, सोडलं तरी पळते, ही अवस्था होती. त्यामुळे सावध राहण्याची वेळ हीच ती आहे. आता पुढच्या मंगळवारी भेटू आपण. ठीक आहे. मी थांबतो आता. आज मी जे काय बोललो त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत का? जर काही प्रश्न असतील तर मनमोकळेपणाने विचारा.